जय हिंद मित्रांनो, मी संजय बोने. रोड टू सक्सेस या युट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाही युट्यूबवर. माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काही व्हिडिओ टाकले नाही, परंतु आजपासून आपण कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ टाकत येऊ. आणि आज आपण बघत आहोत पंचायत राज्याचा दुसरा भाग. पंचायत राज्याचा पहिला भाग आपण पाहिला, त्यामध्ये पंचायत राज्य संबंधी इतिहास आणि त्याच प्रकारे त्या संबंधी समिती. आज आपण पाहू 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती काय आहे आणि कशा संबंधित आहे, त्या संबंधी काही तथ्य काय आर्टिकल आहे, आलं लक्षात. तर टाइम खराब न करता डायरेक्ट आपण पॉइंटवर येऊ. आता लक्ष द्या, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी. तर ही जी घटना दुरुस्ती झाली होती, ही झाली होती नरसिंहराव यांच्या काळामध्ये. त्यावेळेस देशाचे पीएम होते, लक्षात ठेवा. आणि एक आणखी टिप सांगतो, इथे नोट लिहून ठेवतो मी इथे. 65वी घटना दुरुस्ती राजीव गांधी यांच्या काळात झाली होती. परंतु लक्षात ठेवा, हा जो संशोधन होता हा लोकसभेमध्ये तर पारित झाला, पण राज्यसभेमध्ये पारित नव्हता झाला. आलं लक्षात. हा एक फॅक्ट आहे. आणि हा 65वा संविधान संशोधन किंवा घटना दुरुस्ती पंचायत राज्य संबंधितच होती. ठीक आहे ना. आता बघा, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती आहे का, तर लक्षात ठेवा या संबंधी काही फॅक्ट. 22 डिसेंबर 1992, 23 डिसेंबर 1992 आणि 20 एप्रिल 1993 आणि नंतर 24 एप्रिल 1993. तर 22 डिसेंबर 1992 साली हे जे बिल होतं हे लोकसभेमध्ये पारित झालं आणि 23 डिसेंबर रोजी राज्यसभेमध्ये आणि 20 एप्रिल 1993 साली राष्ट्रपतीचे हस्ताक्षर. आणि त्यानंतर पाहतो 24 एप्रिल 1993 रोजी लागू केले. आलं लक्षात. त्याचपैकी आपण इकडे पाहतो सेम 22 डिसेंबर, 23 डिसेंबर, 20 एप्रिल आणि नंतर IMP म्हणजे हे लक्षात ठेवा 1 जून 1993 ला लागू केले. म्हणजे आपण पाहतो की लोकसभेमध्ये हा जो बिल आला होता हा 22 डिसेंबर 1992 साली पारित झाला, 23 डिसेंबरला राज्यसभेमध्ये आणि 20 एप्रिल 1993 ला राष्ट्रपतीचे हस्ताक्षर. कोणतंही जेव्हा बिल सदनमध्ये येते, जेव्हा त्याला कायद्याचं स्वरूप द्यायचं असेल तर त्यामध्ये राष्ट्रपतीचे हस्ताक्षर खूप गरजेचं. राष्ट्रपतीचं हस्ताक्षर नसेल तर त्याला मान्यता नाही, हे लक्षात ठेवा. लागू केले. आता बघा, या संबंधित फॅक्ट सांगतो काही इम्पॉर्टंट. दोन्ही म्हणजे आपण सारखं काही पाहत बघू. ठीक आहे ना. आता बघा, यामध्ये पाहाल काही पॉइंट. तर 73वी घटना दुरुस्ती जी होती ती होती ग्रामीण पंचायत राज संबंधित. आणि ही जी 74वी घटना दुरुस्ती होती ही होती शहरी पंचायत राज संबंधित. आलं लक्षात. आणि याच्या संबंधित जोही स्ट्रक्चर बनलेला आहे या दोन्ही संबंधित, आलं लक्षात, या दोन्ही संबंधित स्ट्रक्चर बनला होता तो बनला होता त्रिस्तरीय. कसा होता? त्रिस्तरीय होता. आणि त्रिस्तरीय पंचायत राज्याची शिफारस केली होती, ती केली होती बलवंतराय
मेहता यांनी 1957, हे तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण जे स्ट्रक्चर पाहतो ग्रामीण पंचायत राज्य आणि शहरीमध्ये तो त्रिस्तरीय 3 स्ट्रक्चर आहे. त्याच्या अंतर्गत आपण निम्न, मध्य आणि उच्च स्तर पाहतो. तर ते आपण समोर बघू. ठीक आहे ना. आता बघा यामधले काही इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ते लक्षात ठेवा. या घटना दुरुस्ती अंतर्गत संविधानमध्ये भाग 9 जोडले गेले. त्याच प्रकारे अनुसूची किंवा परिशिष्ट 11 मध्ये याचा समावेश आहे. 11वे परिशिष्ट जोडण्यात आले आणि यामध्ये एकूण 29 विषयांचा समावेश होता. किती विषय? 29 विषयाचा समावेश होता यामध्ये. आलं लक्षात. आणि त्याच प्रकारे आपण पाहतो यामध्ये एकूण जे कलम आहे किंवा संबंधित अनुच्छेद किंवा ज्याला आपण धारा पण म्हणतो किंवा आर्टिकल, त्यासंबंधी आर्टिकल आहे 243 ए ते 243 ओ पर्यंत. यामध्ये याचा उल्लेख आहे. कशाचा? तर ग्रामीण पंचायत राज्य संबंधी. क्लिअर. आता त्याच ज्या प्रकारे इथे आहे त्या प्रकारे हे पण पाहू आपण. ठीक आहे ना. लक्षात ठेवा यामध्ये पण भाग 9 व अनुसूची किंवा परिशिष्ट जे जोडले होते ते होते 12वे आणि या संबंधी जे कलम आहे किंवा ज्याला आपण अनुच्छेद म्हणतो किंवा धारा ती आहे 243 ओ संपला. ओ नंतर पी, पी पासून पुन्हा 243 झेड जी पर्यंत. हे लक्षात ठेवा. आणि या संबंधित काही इम्पॉर्टंट फॅक्ट म्हणजे लक्षात ठेवा की या अंतर्गत पाहतो आपण की ग्रामीण पंचायत राज्य अंतर्गत जे सदस्य असतात यांची जी निवड होते किंवा यांची कालावधी असते किंवा कार्यकाळ म्हणू आपण. कार्यकाळ हा असतो 5 वर्षाचा. किती वर्षाचा? 5 वर्ष. त्यानंतर पाहतो या अंतर्गत जे आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जे स्तर बनलेले आहे त्या स्तरासंबंधी पण लक्षात ठेवा जो कार्यकाळ असतो याचा कार्यकाळ असतो तो कार्यकाळ असतो 5 वर्ष. किंतु एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा फॅक्ट यामध्ये हा इम्पॉर्टंट करतो. हा फॅक्ट म्हणजे असा की भंग झाल्यास एखादी विघटित झाली किंवा भंग झाली आपली जी ग्रामीण संस्था तर त्याची निवडणूक 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी. हे लक्षात ठेवा. म्हणजे 6 महिन्याच्या आतमध्ये याची निवडणूक होणार जर एखादी विघटित झाली किंवा भंग झाली. ठीक आहे. इथे पण तेच आहे कार्यकाळ वगैरे. तर यामध्ये पण फॅक्ट तेच काही लिहायची गरज नाही आपल्याला. जे इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगत चालतो. ठीक आहे ना. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकू आपण एकदा आणखी समोर वाढू मग आपण. ठीक आहे. आता बघा मित्रांनो आपण इकडे पाहतो या घटना दुरुस्ती अंतर्गत सांगतो की प्रत्येक गावात ग्रामसभेची रचना करावी किंवा ग्रामसभा असावी.
असं म्हणून आपण ग्रामसभा असावी, ग्रामसभा स्थापित करावी किंवा असावी. आलं लक्षात. यामध्ये काही आरक्षण सांगितलंय तर लक्षात ठेवा, महिलांना जे आरक्षण आहे पंचायत राज्य अंतर्गत, जे आपण 73वी घटना दुरुस्ती अंतर्गत पाहतो, त्यामध्ये आरक्षण आहे 1/3, 33%. परंतु हे आरक्षण राज्य वाढवू पण शकते. तर त्यामध्ये पाहतो आपण की एक नोट सांगतो IMP करायला, याला लक्षात ठेवा. पंचायत राज्य अंतर्गत, पंचायत राज अंतर्गत 50% आरक्षण. किती टक्के? 50% आरक्षण देणारे पहिले राज्य बिहार होते. कोणते? बिहार. हे विसरायचं नाही. का म्हटलं मी? पंचायत राज्य अंतर्गत महिलांना 50% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? लक्षात ठेवाल, बिहार. आणखी एक दुसरं नोट पण सांगतो तुम्हाला. पंचायत राज्य अंतर्गत निवडणूक घेणारे पहिले राज्य, लक्षात ठेवाल, मध्य प्रदेश. आलं लक्षात. आणि तुम्हाला हे सांगतो, महाराष्ट्रामध्ये पण आपण पाहतो की पंचायत राज्य अंतर्गत महिलांना किती आहे आरक्षण, इथे लिहून ठेवतो. महाराष्ट्रामध्ये पण आरक्षण किती आहे लक्षात ठेवा, 50% आरक्षण. ठीक आहे. आणखी आरक्षण पाहतो आपण, तर लक्षात ठेवाल, यामध्ये आपण शेड्यूल कास्ट SC आणि शेड्यूल ट्राईब ST, म्हणजे अनुसूचित जाती आणि जनजाती, यांना जे आरक्षण आहे, यांचे जे आरक्षण आहे लोकसंख्येच्या प्रमाणात. लोकसंख्येच्या प्रमाणात. आलं लक्षात. आणि त्याच प्रकारे OBC यांचे आरक्षण केंद्राने राज्य सरकारवर सोपवले किंवा सोडले, तर राज्य सरकार निश्चित करते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. कुठे कुठे पाहतो आपण OBC ला आरक्षण 27% आपण पाहतो आपल्या अंतर्गत. लक्षात ठेवा, हे जे आरक्षण तेव्हा सांगितलं आहे की OBC चे आरक्षण काय राज्य सरकार निश्चित करणार. त्यानंतर पाहतो या संबंधी जे निवडणूक होते, म्हणजे जो सदस्य असतो, यामध्ये सदस्य बनायचं असेल तर त्याचं सदस्याचे जे वय असावे लागते ते असावे लागते 21 वर्ष. आणि जे मतदान पद्धत आहे, मतदान पद्धती जी आहे ती मतदान पद्धती म्हणजे कशी आहे? प्रौढ गुप्त मतदान पद्धती. आणि यामध्ये सहभागी कोण होते? तर गावातील 18 वर्ष पूर्ण झालेले व मतदार यादीत नाव असणारे. 18 वर्ष तर पूर्ण पाहिजेच पाहिजे, पण ते जे यादी असते मतदार यादी, त्या यादीत त्यांचे नाव पण असले पाहिजे. ते लोक यामध्ये सहभाग होतात. प्रौढ गुप्त मतदान. त्यानंतर पाहतो, यामध्ये आपण पाहतो की जे निवडणूक होते, जे निवडणूक कोण घेते? लक्षात ठेवा, राज्य निवडणूक आयोग. कोण घेते? राज्य निवडणूक आयोग. आणि लक्षात ठेवाल, राज्य वित्त आयोग, इथे लिहितो मी, राज्य वित्त आयोग. राज्य वित्त आयोग संबंधित आर्टिकल सांगतो, आर्टिकल 280 आहे, लक्षात ठेवा. राज्य वित्त आयोग ची नेमणूक राज्यपाल करतो. कोण करतो? राज्यपाल. ज्या प्रकारे पाहतो आपण
की देशामध्ये वित्त आयोगचे गठन कोण करते? देशाचे राष्ट्रपती करते. त्याच प्रकारे राज्यामध्ये राज्य वित्त आयोगचे गठन कोण करते? तर लक्षात ठेवा, राज्यपाल करतो. तर आशा करतो तुम्हाला इथपर्यंत पण पूर्ण क्लिअर झाला असेल पॉईंट. म्हणजे प्रत्येक गावात ग्रामसभा असावी, महिलांना आरक्षण 1/3 आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण 50% आरक्षण दिसते आपल्याला. हे संविधानाने दिलेलं आरक्षण, ठीक आहे ना. आणि आपण वेळ वाढवू शकतो. तर पंचायत राज्यांतर्गत 50% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? तर बिहार. पंचायत राज्यांतर्गत निवडणूक घेणारे पहिले राज्य कोणते? तर मध्य प्रदेश. SC ST ला आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. OBC यांचे आरक्षण राज्य सरकार निश्चित करणार, ठीक आहे ना. यांच्यावर सोडलं, राज्य सरकारवर सोडलंय, समजा लक्षात ठेवा. सदस्याचे वय 21 वर्ष, म्हणजे जेही सदस्य आहे उमेदवार, मतदान पद्धती प्रौढ गुप्त मतदान, गावातील 18 वर्षे पूर्ण झालेले व मतदार यादीत नाव असणारे लोक, आणि निवडणूक राज्य निवडणूक आयोग करते. म्हणजे याच्या अगोदर पण निवडणूक व्हायची, पण तर निवडणूक म्हणजे निश्चितता नसायची. आलं लक्षात. कधी 10 वर्षानंतर व्हायची, कधी 12 वर्षानंतर. पण जेव्हा ही घटना दुरुस्ती आली तेव्हा लक्षात ठेवा की हे दर 5 वर्षानंतर निवडणूक होणार म्हणजे होणारच. आलं लक्षात. तर या संबंधी पूर्ण साक्ष मी तुमच्या समोर ठेवलं, याचे पण स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही, ठीक आहे. काही तुम्हाला MP फॅक्ट पण सांगतो मी, ठीक आहे ना. लक्षात ठेवा, काही पॉईंट असे आहे की पंचायत राज दिवस आपण केव्हा साजरा करतो? 24 एप्रिल रोजी. आणि वर्ष 2010 पासून हे लक्षात हा वर्ष साजरा करण्यात आला, पंचायत राज्य दिवस. आणि लक्षात ठेवा, पंचायत राज्य अंतर्गत पंचायत राज अंतर्गत 20 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास दोन स्तर किंवा द्विस्तर व्यवस्था असू शकते. हे लक्षात ठेवा, 2 स्तर म्हणजे 20 लाख पेक्षा लोकसंख्या कमी असतात, तर त्यावेळेस आपण पाहतो की मधलं स्तर नसेल तरी चालून जाईल. पण लक्षात ठेवा, असं काही होत नाही. आजकाल लोकसंख्या तर तिथे चालतेच, ठीक आहे ना. हे काही फॅक्ट आहे. आता बघा, या संबंधी आणखी एक पॉईंट सांगतो, ठीक आहे ना. आता हे 73वी जी घटना दुरुस्ती आपण हे बघतो बघा इकडे, ही वाली, आणि इथून आपण पाहतो ही वाली. तर लक्षात ठेवा, 73वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर आपण म्हणतो ग्रामीण पंचायत राज. आणि ही म्हटलं तर कोणती? शहरी पंचायत राज. आलं लक्षात. तर ही ग्रामीण आणि शहरी पंचायत राज्याच्या याच्यात फरक काय? तर लक्षात ठेवा, यामध्ये पण 3 स्ट्रक्चर बनवलेले आहे. यामध्ये पण आपण पाहतो की 3 स्तर किंवा 3 स्ट्रक्चर बनलेले आहे. जसं यामधला आपण जो पाहतो, एक स्तर असते निम्न, एक आहे मध्य, एक आहे उच्च. यामध्ये पण पाहतो आपण निम्न, यामध्ये पण पाहतो आपण मध्य, आणि यामध्ये पण पाहतो आपण उच्च. आलं लक्षात. तर यामध्ये निम्न जो स्ट्रक्चर आहे, या निम्न मध्ये काय येते तर लक्षात ठेवा, ग्राम पंचायत, यामध्ये पंचायत समिती, यामध्ये जिल्हा
परिषद ए, बी आणि सी. त्याच प्रकारे इथे पण पाहतो आपण, तर ए मध्ये येते नगरपंचायत, बी मध्ये पाहतो आपण नगरपालिका, आणि मग सी मध्ये महानगरपालिका. लक्षात. तर लक्षात ठेवा, या 3 प्रकारचे स्ट्रक्चर बनलेले आहे आणि हे तिन्हीचे तिन्ही स्ट्रक्चर देण कोणाची आहे? बलवंतराय मेहता समिती यांची. लक्षात. तर आपण यामध्ये पण पाहतो की काही म्हणजे प्रशासनिक व्यक्ती बसतात यामध्ये. आपण इथे पण पाहतो की यामध्ये जो प्रमुख असतो, याच्यात पण काय असते? प्रमुख असते. प्रमुख इथे कोण असते? इथे प्रमुख पाहतो आपण सरपंच पाहतो, आणि इथे सचिव पाहतो आपण, तो म्हणजे कोण? ग्रामसेवक. आपण पूर्ण पाहूया हे डीपली, लक्षात. पण आता फक्त जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते मी घेतो. आणि इथे पण पाहतो आपण कोण असते प्रमुख. इथला प्रमुख कोण असते? तर तो पंचायत समितीचा सभापती, पंचायत समिती सभापती. आणि इथला जो सचिव असतो तो कोण असतो? तर लक्षात ठेवा, बीडीओ, BDO. यालाच मी लिहितो विस्तार अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. लक्षात. आणि त्याच प्रकारे इथे असतो प्रमुख, इथे पण प्रमुख असतो जिल्हा परिषद सभापती. लक्षात. आणि यामध्ये जो सचिव असतो, सॉरी सचिव नाही, याच्यामध्ये लक्षात ठेवा प्रशासनिक प्रमुख असतो CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ज्याला आपण इथे लिहून घेतो मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि याचा जो सचिव असतो, याच्यात कन्फ्युजन होते बेटा, लक्षात ठेवा. यामध्ये सचिव कधी येतो? DY CEO. उपमुख्य कार्यकारी, उपमुख्य कार्य अधिकारी. लक्षात. तर हे जे काही आपण स्ट्रक्चर पाहिलं यामध्ये आपण पाहू सरपंच, ग्रामपंचायतची निर्मिती कशी, आर्टिकल काय आहे या संबंधित अधिनियम, जसं पाहतो 1958 अधिनियम. आणि यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद 1961 अधिनियम पाहतो आपण. लक्षात. तर हे सगळं आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. तर हे तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल अशा करतो मी तुम्हाला, ठीक आहे ना. तर हे पंचायत राज्य संबंधित जो ग्रामीण आणि शहरी याचा पण पाहू आपण. इथे पण जसं आपण पाहतो इथे CEO बसतात, इथे आयुक्त बसतात. लक्षात. इथे CO, ठीक आहे ना, CO, आणि इथे आयुक्त बसते. तर या संबंधी पण तुम्हाला सांगेन, जसं आपण पाहतो ग्रामसेवक की जिल्हा निवड समिती याच्या अंतर्गत निवड होते, याची निवड कोण होते? जिल्हा निवड समिती. यांची निवड होते MPSC मार्फत. नियुक्ती करते राज्य शासन किंवा राज्य सरकार. आणि लक्षात ठेवा, यामध्ये CEO याची होती UPSC, याच्या अंतर्गत. निवड कोण करते? नियुक्ती कोण करते? निवड करते UPSC, नियुक्ती करते राज्य सरकार. तर हे थोडं बहुत इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहे यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय, ठीक आहे. याचा मी स्क्रीनशॉट घेऊन टाका, आणि आशा करतो तुम्हाला समजलं असेल. ते लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे पॉइंट आहे खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे ना. तर या प्रकारे आपण जे काही फॅक्ट पाहिले, लक्षात. इथूनच पाहतो आपण की महात्मा गांधीचं स्वप्न पूर्ण झालं. लक्षात. आणखी काही पॉइंट सांगू देते इम्पॉर्टंट. IMP फॅक्ट म्हणून
पंचायत राज्य स्वप्न कोणाचं? मिस्टर गांधी यांचं. आणि यांचे जे विरोधी होते, यांचा विरोध केला होता, पंचायत राज्यासंबंधी विरोध केला होता बाबासाहेब आंबेडकर यांनी. विरोध केला म्हणजे त्याचं पण काय होतं, विरोध केला म्हणजे काही चुकीचं नाही, लक्षात ठेवता. त्यावेळेसची परिस्थिती तशी होती. तुम्ही पाहता, हा जेव्हा संविधानचा पैजामा किंवा संविधान म्हणजे जेव्हा अंमलात नव्हतं आलं, त्याच्या अगोदर पाहता की पंचायत चाल इतके खराब होते. त्यावेळेस पण त्याच प्रकारचे म्हणजे जे ताकदवर किंवा बाहुबली लोक होते, त्यांच्या हाताखाली सत्ता राहायची पंचायतची. तर आलं लक्षात, विरोध केला बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यानंतर आपण पाहतो की पंचायत राज्य स्वीकार करणारे पहिले राज्य, लक्षात ठेवा, राजस्थान. येऊन ठेवतो 2 ऑक्टोबर 1959. लक्षात ठेवतो 2 ऑक्टोबर 1959, नागौर जिल्हा. कोणाच्या हस्ते? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते. म्हणजे पंचायत राज्य स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान. आलं लक्षात. आणि पंचायत राज हा विषय राज्य सूचीचा आहे. कशाचा आहे? राज्य सूचीचा आहे. ठीक आहे मित्रांनो. तर हे जे काही इम्पॉर्टंट फॅक्ट आहे पंचायत राज्य संबंधी, जे आपण आज पाहिले, आणि पुढच्या क्लासमध्ये आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, म्हणजे टोटली पुढच्या क्लासमध्ये आपण हा टॉपिक पूर्ण संपवून टाकू. ठीक आहे ना. तर जय हिंद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.